आईची भीती वाटायची मला खूप, कारण आई रट्टे द्यायची, अभ्यास घ्यायची, आणि आईचे वडील होते, आम्ही अण्णा म्हणायचो, तर त्यांचा एक पूर्ण असा घरामध्ये दरारा होता. बापरे. आणि आता कोणाची भीती वाटते? बायको. अरे वा. आता परत मुलगी. माझं बालपण अख्खं नदीकाठी गेलेलं आहे. ती गोदावरी नदीच्या जवळ राहणारी मुलगी आहे आणि माझं अख्खं बालपण हे नदीवरती जाणं, नदीवरती खेळणं, नदीवरती पोहणं, नदीवरनं भाजी आणणं, तिथे जाऊन भेळभत्ता खाणं, संध्याकाळचं फिरायला जाणं. बालपण म्हटल्यानंतर आम्ही ना घरी पतंग तयार करायचो, विकत नाही आणायचो, कोरफड आणायचो, त्याच्यानंतर बल्ब, जुने उडालेले बल्ब आम्ही एकत्र करायचो, ते कुटायचो, ते कोरफड मध्ये टाकायचो, ते उकळायचो, त्यात रंग टाकायचो आणि मांजा तयार करायचो. घरामध्ये आम्ही मांजा तयार करायचो आणि मग तो पतंग बनवायचा. माझ्या वडिलांनी पतंग बनवायला शिकवलं होतं. लहानपणी खेळलेला विटी दांडू असेल,